स्वामींच्या कृपेने खरं तर कोणी आजारी पडू नये, सर्वांना सुखशांती मिळावी, कुणाचा अपघात होऊ नये अशीच प्रार्थना असेल. पण अचानक अपघात झाल्यास किंवा एखादा मोठा आजार कुटुंबामधील एखाद्या सदस्याला झाल्यास, कॅन्सर सारखा दुर्धर आजार आहे, त्याला खूप खर्च येतो, हार्ट अटॅक आहे किंवा इतर अनेक आजार आहेत, तर याला प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च येतो. आणि तेवढी आपल्याकडे सेव्हिंग असेल नसेल, असली तर सगळी सेव्हिंग संपून जाईल, कर्ज काढावं लागेल. मेडिक्लेम पॉलिसी आजच्या काळामध्ये अत्यंत गरजेची आहे. नातेवाईक मित्रमंडळी आपल्याला सहानुभूती देऊ शकतात, त्यांच्या परीनं शक्य असेल तेवढी मदत करू शकतात, पण कुणीही मदत करण्याला मर्यादा आहेत. त्यामुळं आपले कुटुंब आपली जबाबदारी आहे. त्यामुळे पुरेशा रकमेचा मेडिक्लेम पॉलिसी नक्की घेऊन ठेवा. त्याचबरोबर तुमचा टर्म इन्शुरन्स स्वतःचा उतरवा. टर्म इन्शुरन्सला फार किरकोळ खर्च येतो, त्या मानाने मेडिक्लेम पॉलिसीला पण तुमचं नियोजनामध्ये ते बसतं. म्हणजे वर्षाला समजा 25,000 रुपये तुम्हाला मेडिक्लेमचा हप्ता द्यायचा आहे, तुम्ही त्याच्याबद्दल जागरूक आहात, त्याचं नियोजन तुम्ही कराल. पण दवाखान्यात एकदा ऍडमिट झाल्यावर किती पैसे लागतील हे कुणी सांगू शकत नाही. त्यामुळं काळजी घ्या, हेल्थ इन्शुरन्स घ्या. सबका मंगल हो.